आहोत आम्ही आता कोरलाई किल्ल्यावर. आणि कोरलाई किल्ल्याचा हा जो लाईट हाऊस आहे रेवदंड्याचा, तो आम्ही आता बघायला जातोय. त्याच्यानंतर आम्ही निघूया कोरलाई किल्ल्यावर. आम्ही निघतोय. सो चला जाऊया आपण लाईट हाऊसकडे. ये अच्छा क्वेश्चन था, लाइट कहाँ पे? अभी आप जहाँ से अंदर घुसे हो ना, ये जो पीछे दिख रहा है आपको ये कर्टन, उसके बीच में कुछ तो था, वही मेन लाइट है. और ये जो है यहाँ पे ये इमरजेंसी लाइट है. अभी लाइट हाउस का यूज क्या है ये दादा हमको बता रहे हैं. और ये लाइट का उजाला कितना किलोमीटर तक जाता है वो भी बताएंगे. ओके. लाइट हाउस क्या होता है, जो अंदर अपना शिप्स होता है बड़ा बड़ा, तो सबको सिग्नल देता है. मतलब हम अभी जैसे हमारे रेवदंडा से कोरले, तो कोरले में आने के लिए कुछ डायरेक्शन होगा कि यहाँ से जाओ कोरले, वहाँ से जाओ, तो मैप होगा, गूगल मैप वगैरह होता है. लाइट हाउस भी वैसा ही काम करता है. मतलब जो अंदर शिप्स होता है उनके लिए एक सिग्नल दिखाता है, डायरेक्शन दिखाता है. ये लाइट का रेंज है 32 किलोमीटर. हर लाइट हाउस का कैरेक्टर अलग अलग होता है. जैसा इंडिया में 180 लाइट हाउस है, 180. हर लाइट हाउस का कैरेक्टर अलग अलग होता है. हमारे लाइट हाउस का कैरेक्टर क्या है, लाइट का टोटल 8 फ्लैश है. फ्लैश में रहता है लाइट. लाइट का रेंज है 32 किलोमीटर. कॅरेक्टर म्हणजे नक्की काय? फ्लॅशिंग आहे लाईट, फक्त फ्लॅश होत राहणार ते. पण फ्लॅश मधला अंतर 3 सेकंद आहे. अच्छा, म्हणजे पण सेम डायरेक्शनला फ्लॅश होत राहणार. दोन फ्लॅश मधला अंतर 3 सेकंद. म्हणजे एक फ्लॅश झाला लाईटचा, तर तुम्हाला दुसरा फ्लॅश 3 सेकंद दिसेल. अच्छा. प्रत्येक लाईट हाऊसचं कॅरेक्टर वेगवेगळं असतं. अच्छा. म्हणजे ते जो आतमध्ये शिप्स असतो, कॅप्टनकडे एक मॅप असतो लाईट हाऊसचा, त्याचा 3 सेकंदांनी एक फ्लॅश होते. म्हणजे हा कोरलेचा लाईट हाऊस आहे. अच्छा. इथून जर तुम्ही पुढे अलिबागला गेलात तर त्या लाईट हाऊसचं कॅरेक्टर काय, 4 सेकंदांनी एक फ्लॅश. 4 सेकंदांनी. प्रत्येक लाईट हाऊसचं कॅरेक्टर वेगवेगळं असतं. अच्छा, त्यांच्याकडे आतमध्ये कॅप्टनकडे असेल सगळं डिटेल. कॅप्टनकडे एक मॅप असतो लाईट हाऊस. सो ये मेन है लाईट हाऊस वरून कळतं की आपण डायरेक्शनला जायचं. म्हणजे तुमचं आता एक्झॅक्टली त्यावेळी कसं होतं की पूर्वी हे जीपीएस वगैरे नव्हते. तुम्हाला समजत नाही कुठे जायचं. नाही, आता तर हे रडार वगैरे आलाय, पण पूर्वी कसं होतं की हेच नव्हतं. समुद्रामध्ये कुठे भटकलात तर समजा आता तुम्हाला तुमची बोट कुठे आहे तर तुम्हाला माहित नाही की किनारा किती दूर आहे, तर हे लाईट हाऊस युजफुल होते त्या गोष्टींसाठी. आता काय जीपीएस वगैरे सिस्टम आले त्याच्यामुळे ते मिळतं, फाइंड होऊन जातं त्यांचा रूट वगैरे. चलूया. ही लाईट बंद पडली तर ही ऑटोमॅटिकली चालू होते. ही बॅकअप वाली लाईट आहे ह्यांची, आणि हिची रेंज 25 किलोमीटर आहे ते बोलतात. म्हणजे इथून ती 25 किलोमीटर पर्यंत जाते. विचार करा म्हणजे किती पॉवरफुल असेल. बघून झालोय, आता आम्ही निघते कोरलाई किल्ल्यावर. खुशी ट्रस्टचा जो स्टाफ आहे, हा जो आहे इंडियन नेव्हीचा रडार. सुंदर हा व्ह्यू. गेला स्टाफ रूमात किल्ल्यावर चढतो. आणि हे फोटोग्राफीसाठी आले लोक. बघूया, हे आमचे सेल्फी किंग मिलिंद कडवे सर. किल्ला चढता कोण या पायऱ्या चढल्यानंतर किल्ल्याच्या द्वाराजवळ पोहोचतोय. इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला बघणं अवस्थेत आहे. याची तटबंदी ढासळलेली आहे आणि दुर्लक्षित. किल्ल्याच्या आतील भाग.
पोर्तुगीज, त्यानंतर मराठ्यांच्या हातात आलेला हा किल्ला. दुसरा बाजीराव पेशवा. सध्या हा मेंटेन केला जातोय. हा सुंदर सोनचाफ्याचा सुगंध येतोय. आणि हे समोर जे नवीन मंदिर बनवलं शंकराचं, हा मला माहित नाही इथे पाणी ठेवलंय, पण त्यात पाणी आहे की नाही मटक्यात. समोरच गाव दिसते कुर्लाई गाव. सध्या पाण्याला पत्ती आली आहे. भागात आल्यानंतर इथे एक खोलीसारखी आहे, जिथे असे पाण्याचं टाकं आहे, पिण्याच्या पाण्याचं यांचं.